नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करतो आहे. या नवीन प्रकरणाची सुरुवात आणि युनिट क्रमांक 2ची सुरुवात ही सारखीच आहे. म्हणजे जो आपलं प्रकरण क्रमांक 2 तुम्हाला ऑन स्क्रीन दिसतो जो आहे व्यावसायिक संदेशवहन, इथूनच आपला युनिट क्रमांक 2 सुरू होतो आहे आणि तो आज आपण सुरू करत आहोत. व्यावसायिक संदेशवहन युनिट क्रमांक 2 आणि प्रकरण क्रमांक 2सुद्धा बिझनेस कम्युनिकेशन म्हणतात व्यावसायिक संदेशवहनाला. तर आधी आपण त्याची संकल्पना म्हणजेच कॉन्सेप्ट बघूया, शिकून घेऊया की त्याची काय संकल्पना असतो आहे, काय संकल्पना आहे. व्यवसाय आणि व्यवसायाशी संबंधित लोकांमध्ये म्हणजेच व्यवसाय आणि व्यवसायाशी संबंधित या लोकांमध्ये व्यावसायिक माहितीची देवाणघेवाण करण्याच्या प्रक्रियेलाच व्यावसायिक संदेशवहन असे म्हणतात. याच्यात दोन गोष्टी सिद्ध होत आहेत की व्यवसाय आणि व्यवसायाशी संबंधित जे लोक आहेत या लोकांमध्ये व्यावसायिक माहितीची जी देवाणघेवाण होतो आहे या प्रक्रियेलाच व्यावसायिक संदेशवहन असे म्हणतात. व्यवसायात घडणाऱ्या कार्यप्रणालीबाबत जनतेला माहिती असावी या उद्देशाने संदेशवहन केले जातो आहे. जर व्यवसायात ज्या काही घडणाऱ्या कार्यप्रणाली आहेत या सगळ्या कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचाव्यात, या सगळ्या कार्यप्रणालीची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने संदेशवहन केले जातो आहे. व्यवसाय संदेशवहनामध्ये व्यवसाय संस्थेत कोणकोणत्या वस्तूचे उत्पादन होत आहे, किती प्रमाणात होत आहे, त्यांची काय उपयोगिता आहे इत्यादीबाबत जनतेला म्हणजेच ग्राहकांना माहिती देण्यासाठी संदेशवहनाच्या वेगवेगळ्या माध्यमाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यवसाय संस्थेत सतत सुरू असते. संदेशवहन हे कोणत्याही व्यवसाय संस्थेचे जीवनरक्त आहे. एखाद्या व्यवसायात कोणत्या वस्तूचं उत्पादन होत आहे, कशा प्रकारे त्या वस्तूचं उत्पादन होत आहे या संबंधी सर्व प्रकारची माहिती ग्राहकांपर्यंतच पोहोचणे खूप आवश्यक आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. परंतु ही जी व्यवसायासंबंधीची माहिती आहे ही माहिती आपण अनेक माध्यमाचा वापर करून, अनेक माध्यमाच्या साधनांचा वापर करून आपण ती माहिती प्रत्येक ग्राहकाशी व्यवसायाशी पोहोचवित असतो आहे. संदेशवहन हे कोणत्याही व्यवसाय संस्थेचे जीवनरक्त आहे. म्हणजेच संदेशवहनाशिवाय कोणताच व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. जर योग्य प्रकारे आपण संदेशवहन केला तर तो व्यवसाय यशस्वी होतो, अन्यथा तो अपयशी ठरतो आहे. व्यावसायिक संदेशवहन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. व्यवसायाशी संबंधित व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत व्यवसायाच्या संपर्कात असते. वेगवेगळे ग्राहक विविध कारणांसाठी संदेशवहनाच्या वेगवेगळ्या माध्यमाद्वारे व्यवसायाच्या संपर्कात येतात. प्रत्येक जो व्यावसायिक आहे हा डायरेक्ट, इनडायरेक्ट, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात हा व्यवसायाच्या संबंधात येतो आहे, संदेशवहनाच्या संपर्कात येतो आहे. म्हणून व्यावसायिक संदेशवहन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही थांबणारी प्रक्रिया नाही आहे किंवा ही मर्यादित काळापुरती चालणारी प्रक्रिया नाही आहे, तर ही निरंतर चालणारी एक सतत प्रक्रिया आहे. व्यवसायाशी संबंधित व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत व्यवसायाच्या संपर्कात असतात. वेगवेगळे ग्राहक विविध कारणांसाठी संदेशवहनाच्या वेगवेगळ्या माध्यमाद्वारे व्यवसायाच्या संपर्कात येतो आहे. ग्राहकांकडून विचारलेल्या प्रश्नांचे, शंकांचे योग्य वेळी योग्य व अचूक उत्तर देणे खूप आवश्यक असते. एखाद्या व्यावसायिकाला ही खूप आवश्यक गोष्ट आहे, ही आवश्यक बाब आहे की ग्राहकांनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर किंवा शंकाचे योग्य वेळी निराकरण करणे किंवा योग्य मार्गदर्शन करणे, अचूक उत्तर देणे हे खूप आवश्यक आहे. जर त्यांना आपला व्यवसाय मार्केटमध्ये यशस्वी करायचं असेल तर ह्या गोष्टी खूप आवश्यक असतात. ग्राहकांना योग्य वेळी योग्य माहिती न दिल्यास त्याचा गैरसमज होऊ शकतो.
तो ग्राहक नेहमीच त्या व्यवसायाशी आपले संबंध तोडू शकतो आहे. जर आपण ग्राहकांना योग्य प्रकारे माहिती दिली नाही किंवा अपूर्ण माहिती देतो आहे तर काय होते आहे की त्याचा ग्राहकाचा संबंध व्यवसायाशी तुटण्याचा खूप जास्त प्रमाणात त्याचा प्रभाव पडतो आहे. त्यामुळे व्यवसायाला नुकसान होतो. यासाठी प्रत्येक व्यवसायात संदेशवहनाची योग्य व प्रभावी व्यवस्था असणे खूप आवश्यक आहे. कारण प्रभावी संदेशवहनावरच व्यवसायाचे हेच अवलंबून असते. व्यवसायात साधी व्यवस्थापन प्रणाली चालत नाही, तर प्रभावी संदेशवहनाची व्यवस्था असणे खूप आवश्यक आहे आणि प्रभावी संदेशवहनावरच व्यवसायाचे हेच अवलंबून असते. व्यावसायिक संदेशवहनाचा मुख्य हेतू व्यवसायात उत्पादित होणाऱ्या वस्तू किंवा सेवांचे प्रचार प्रसार करून विक्रीत वाढ करणे हा असतो आहे. एखाद्या व्यवसायाचा मुख्य उद्देश म्हटला म्हणजे काय असतो आहे की एखादा व्यावसायिक आपल्या व्यवसायात जी काही वस्तू निर्माण करतो आहे, तयार करतो आहे, तर त्या वस्तूचा किंवा सेवांचा योग्य प्रचार मार्केटमध्ये होणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्या विक्रीत वाढ होणेसुद्धा आवश्यक आहे. एकूण विक्रीत वाढ झाल्यास एकूण नफ्यात देखील वाढ होतो आहे. नफा प्राप्त करणे हा प्रत्येक व्यवसायाचा मुख्य उद्देश असतो. व्यावसायिक माहितीचे प्रचार करण्यासाठी विविध संदेशवहन माध्यमाचे वापर केले जातात. जसे की उदाहरणार्थ रेडिओ, समाचारपत्र, मासिके, परिपत्रके, टेलिव्हिजन, इंटरनेट, ईमेल, SMS इत्यादी खूप सारे माध्यम आहेत. जर आपल्याला एखाद्या वस्तूचा प्रचार प्रसार करायचा असेल, एखादी माहिती पोहोचवायची असेल, एखादी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर ती माहिती पोहोचवण्याचे खूप सारे माध्यम आहेत. जसे की रेडिओ आहे, समाचारपत्र आहे, मासिके आहे, टेलिव्हिजन आहे, परिपत्रके, इंटरनेट, ईमेल, SMS, व्हॉट्सअप. नंतर आता सोशल मीडियाद्वारे तर एका सेकंदामध्ये एखाद्या वस्तूची माहिती खूप झपाट्यानं जनतेपर्यंत पोहोचतो आहे. असे खूप सारे माध्यम आहेत आणि आपण या माध्यमाचा उपयोग करून एखाद्या वस्तूचा प्रचार प्रसार करू शकतो आहे. वर्तमानमध्ये प्रत्येक व्यावसायिकाला विविध लोकांशी संदेशवहन करावा लागतो. जसे ग्राहक, कामगार व कर्मचारी, संस्थेचे सभासद, इतर व्यवसायिक संस्था, बँक, विमा, वाहतूक व जाहिरात करणारी संस्था अशा अनेक घटकांशी व्यवसायाच्या वतीने व्यावसायिक हेतू साध्य करण्यासाठी केल्या जाणाऱ्या संदेशवहनालाच व्यावसायिक संदेशवहन असे म्हणतात. जर एखाद्या व्यावसायिकाला आपल्या वस्तूची जाहिरात करायची आहे, प्रचार करायचा आहे, तर यासाठी काय होणे आवश्यक आहे की संदेशवहन होणे खूप आवश्यक आहे. मग तो संदेशवहन जसे की ग्राहकांमध्ये, कामगार व कर्मचाऱ्यांमध्ये, संस्थेच्या सभासदांमध्ये किंवा इतर व्यावसायिक संस्थांशी संपर्क होणे, संदेशवहन होणे खूप आवश्यक आहे. जसे की बँक आहेत, विमा कंपन्या आहेत, वाहतूक सेवा आहे, जाहिरात करणारी संस्था आहे. अशा अनेक घटकांशी व्यवसायाच्या वतीने व्यावसायिक हेतू साध्य करण्यासाठी केल्या जाणाऱ्या संदेशवहनालाच व्यावसायिक संदेशवहन असे म्हणतात. आधुनिक काळात संदेशवहन करण्यासाठी पारंपरिक माध्यमांबरोबरच आधुनिक माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर होताना आपल्याला दिसत आहे. व्यवसायाच्या दृष्टीने संदेशवहनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेला आहे. हे महत्त्व कसे काय प्राप्त झालेलं आहे तर याची व्याख्या श्री रॉबर्ट निक्सन यांनी केलेली आहे. तर ती बघा की श्री रॉबर्ट निक्सन यांच्या मते व्यावसायिक संदेशवहन काय आहे. व्यवसायाचा आत्मा म्हणजेच व्यावसायिक संदेशवहन होय. काही प्रमुख व्यवस्थापन शास्त्रज्ञांनी व्यावसायिक संदेशवहनाची व्याख्या काही प्रमाणात केलेली आहे आणि त्या कशा प्रकारे केलेल्या आहेत तर ते आपण बघूया. पहिली व्याख्या केली आहे रिक्स आणि गोव यांच्यामध्ये बघा व्यावसायिक संदेशवहनाची व्याख्या यांनी कशी काय केली आहे. तर व्यावसायिक संदेशवहन ही एक अशी प्रणाली आहे की ते संपूर्ण व्यावसायिक संघटनेला बदलून टाकतो आहे. रिक्स आणि गोव यांनी काय म्हटलेलं आहे व्यावसायिक संदेशवहनाला की व्यावसायिक संदेशवहन ही अशी प्रणाली आहे की काही क्षणात, काही वेळात संपूर्ण व्यावसायिक संघटनेला बदलवून टाकणारी ही एक प्रक्रिया आहे. दुसरं WH मिनिंग यांनी काय म्हटलेलं आहे बघा
व्यावसायिक संदेशवहनासंदर्भात की व्यवसायाशी संबंधित पक्षांमध्ये व्यावसायिक माहिती, कल्पना व मते याबाबत केलेली देवाणघेवाण म्हणजेच व्यावसायिक संदेशवहन होय. जसे की बघा WH मिनिंग यांनी काय म्हटलेलं आहे की व्यवसायाशी संबंधित पक्षांमध्ये व्यावसायिक माहिती, कल्पना आणि मते म्हणजेच विचार याबाबत केलेली देवाणघेवाण म्हणजेच व्यावसायिक संदेशवहन होय. प्राध्यापक जे हास्टे यांच्या मते बघा की प्राध्यापक जे हास्टे यांनी व्यावसायिक संदेशवहनाची कशा प्रकारे व्याख्या केली आहे की व्यवसायाचा प्रभावी संघटन आणि व्यवस्थापनेकरिता 2 किंवा अधिक उद्योजक यांच्यात माहितीची देवाणघेवाण होणे म्हणजेच व्यावसायिक संदेशवहन होय. जर आपल्याला एखाद्या व्यवसायासंदर्भात माहिती द्यावायची असेल तर जे व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत हे 2 किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतात. यांच्या मते जी माहितीची देवाणघेवाण होते त्यालाच व्यावसायिक संदेशवहन असे म्हणतात. चौथा आहे हॉल्टरमॅन यांच्या मते. हॉल्टरमॅन यांनी व्यावसायिक संदेशवहनाची व्याख्या कशी केली आहे बघा. व्यवसायातील विविध विभागांमधील कर्मचारी यांना विशिष्ट माध्यमाने व्यावसायिक माहिती, संदेश किंवा सूचना देण्याची प्रक्रिया म्हणजेच व्यावसायिक संदेशवहन होय. सूचना देण्याची प्रक्रिया म्हणजेच व्यावसायिक संदेशवहन होय. ही झाली रिक्स आणि गो यांच्या मते. ही झाली WH मिनिंग यांच्या मते. तिसरा नंबर आहे प्राध्यापक जे हास्टे यांच्या मते यांनी केलेली व्याख्या. आणि चौथा आहे हॉल्टरमॅन यांच्या मते. यांनी कशा प्रकारे ती व्याख्या केली आहे ती. थोडक्यात म्हणजे व्यावसायिक माहितीचे देवाणघेवाण करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र किंवा प्रणाली म्हणजेच व्यावसायिक संदेशवहन होय. थोडक्यात सांगायचे झालं तर काय सांगू शकतो आपण की व्यवसायात व्यावसायिक माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ज्या साधनांचा, ज्या तंत्रांचा, ज्या प्रणालीचा आपण वापर करतो आहे त्या प्रणालीच म्हणजे व्यावसायिक संदेशवहन होय. प्रभावी संदेशवहन व्यवस्थेमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होतो, ग्राहकांचे समाधान होतो, संघटनेतील सामूहिक कार्यक्षमतेत वाढ होते, सर्व कर्मचारी व्यवसायाचे उद्देश पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. यामुळेच व्यवसायाचा फायदा होतो किंवा व्यवसायाला याचा फायदा होतो आहे. तर विद्यार्थ्यांनो आपण व्यावसायिक संदेशवहनासंदर्भात त्याची संकल्पना, त्याची व्याख्या आणि त्याचे स्पष्टीकरण समजलेले आहोत की व्यावसायिक संदेशवहन हे कशा प्रकारे असतो आहे, नेमके काय असतो आहे. तर आता बघूया आपण व्यावसायिक संदेशवहनाचे उद्देश. ऑब्जेक्टिव्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. व्यावसायिक संदेशवहनाचे उद्देश म्हणजेच व्यावसायिक संदेशवहनाचे काय उद्देश आहेत, काय उद्देश असतात. तर पहिला उद्देश आहे विद्यार्थ्यांना माहिती देणे. पहिला उद्देश आहे माहिती देणे. व्यावसायिक संदेशवहनाचा मुख्य हेतू, मुख्य उद्देश म्हणजे व्यावसायिक माहिती संबंधित घटकांपर्यंत व्यवस्थित पोहोचविणे हा असतो आहे. म्हणजेच व्यावसायिक संदेशवहनाचा मुख्य उद्देश काय आहे, माहिती देणे. जे व्यावसायिक आहेत, जे उद्योजक आहेत, जे व्यापारी आहेत यांना व्यवसायासंबंधीची माहिती देणे आणि ती माहिती त्या विशिष्ट घटकांपर्यंत व्यवस्थित पोहोचविणे हा असतो. संदेशवहनाचे उद्देश पूर्ण होण्यासाठी अचूक माहिती विशिष्ट घटकांपर्यंत वेळेच्या आत पोहोचणे आवश्यक आहे. जर संदेशवहनाचा मुख्य उद्देश म्हटला म्हणजे माहिती देणे, तर नुसता माहिती देण्याचे नसतो, तर ती माहिती वेळेच्या आत आणि योग्य माहिती विशिष्ट कर्मचाऱ्यांपर्यंत, विशिष्ट घटकांपर्यंत पोहोचविणे खूप आवश्यक असते, पोहोचणे खूप आवश्यक असते. दुसरा मुद्दा आहे अभिप्रेरण करणे, म्हणजेच मोटिवेशन म्हणतो आपण त्याला, अभिप्रेरण करणे. संस्थेत कार्यरत सर्व कर्मचाऱ्याला अभिप्रेरित करणे हा देखील संदेशवहनाचा उद्देश असतो. जे संस्थेत काम करणारे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, कामगार आहेत यांना मोटिवेशन करणे, यांना अभिप्रेरित करणे हा देखील संदेशवहनाचा मुख्य उद्देश आहे. योग्य वेळी योग्य माहिती योग्य घटकांपर्यंत योग्यरित्या पोहोचविल्यास
कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते, त्यामुळे संस्थेच्या एकूण उत्पादकतेत सुद्धा वाढ घडून येते आहे. तर एखाद्या व्यावसायिकाला, एखाद्या उद्योजकाने व्यवसायासंदर्भात माहिती दिली एवढंच उद्देश नसतो, तर ती माहिती योग्य वेळी, योग्य घटकांपर्यंत योग्यरित्या, योग्य वेळेच्या आत पोहोचविणे खूप आवश्यक असते. जर एखाद्या कर्मचाऱ्याला योग्य माहिती म्हणजे चांगल्या स्वरूपाची माहिती योग्य वेळी मिळाली आणि योग्य ती माहिती असेल, तर याचा अनुकूल परिणाम हा कर्मचाऱ्यांवर होतो आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होतो आहे. आणि कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेत वाढ झाली तर संस्थेच्या एकूण उत्पादनात सुद्धा वाढ घडून येते आहे. तिसरा मुद्दा विद्यार्थ्यांनो, मनोधैर्यात वाढ करणे. मनोधैर्य आपण त्याला काय म्हणतो, कॉन्फिडन्स. मनोधैर्यात वाढ करणे आहे. व्यावसायिक संदेशवहनाचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यात वाढ करणे हा आहे. प्रभावी संदेशवहनाच्या माध्यमाने कर्मचाऱ्यांच्या आत्मविश्वासात वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास दीर्घकाळापर्यंत टिकून राहायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो. उच्च मनोबल असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे संस्थेला फायदा होतो. जर ज्या कर्मचाऱ्यांचे मनोबल हे खालच्या दर्जाचे असेल, उच्च दर्जाचे नसेल, तर संस्थेला याचा तोटा होतो. मात्र जर कर्मचाऱ्यांचा मनोबल वाढेल, त्यांचा मनोधैर्यात वाढ होईल, तर संस्थेला याचा नेमका फायदा होते आहे. नंतर आहे चौथा मुद्दा विद्यार्थ्यांनो, सूचना व आदेश देणे. सूचना व आदेश देणे. संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांना विशिष्ट कार्य करण्यासंबंधी किंवा न करण्यासंबंधी किंवा त्यात बदल करण्यासंबंधी सूचना किंवा आदेश देणे हा व्यावसायिक संदेशवहनाचा उद्देश आहे. संस्थेत जे कार्यरत कर्मचारी आहेत यांना काम करायचं आहे किंवा नाही, किंवा त्यात जर बदल करायची असल्यास ती सूचना, जर एखाद्या कामात आपल्याला बदल करायचा आहे तर या संदर्भात सूचना किंवा आदेश देणे हा देखील व्यावसायिक संदेशवहनाचा उद्देश आहे. सूचना किंवा आदेश हे लेखी किंवा मौखिक असू शकतात. म्हणजेच जे संस्थेत किंवा उद्योजक किंवा व्यावसायिक ज्या काही सूचना किंवा आदेश देतो आहे, ती सूचना किंवा आदेश हा तोंडी किंवा लेखी स्वरूपात असू शकतो किंवा मौखिक स्वरूपात सुद्धा असू शकतो. शीघ्र आदेश देण्यासाठी मौखिक संदेशवहनाचा वापर केला जातो, तर विस्तृत व महत्त्वाच्या सूचना ह्या नेहमी लेखी स्वरूपात दिल्या जातात. शीघ्र आदेश म्हणजेच कमी शब्दात लिहिलेला जर आदेश असेल तर आपण तो आदेश मौखिक संदेशवहनाच्या साधनांचा वापर करून देत असतो किंवा दिला जाऊ शकतो. आणि जर विस्तृत संदेशवहन असेल, विस्तृत आणि महत्त्वाची आणि लांबलचक माहिती असेल, तर ती आपल्याला लेखी स्वरूपात देणे आवश्यक आहे आणि लेखी स्वरूपातच द्यावी लागते. नंतर आहे पाचवा मुद्दा, शिक्षण आणि प्रशिक्षण देणे. व्यवसायाशी संबंधित कर्मचारी, व्यवस्थापक तसेच सामान्य जनतेला शिक्षण किंवा प्रशिक्षण देणे हा देखील व्यावसायिक संदेशवहनाचा उद्देश आहे. व्यवसायाशी संबंधित जे काही कर्मचारी आहेत, व्यवस्थापक आहेत, तसेच इतरत्र जनता आहे किंवा लोक आहेत, त्यांना शिक्षण किंवा प्रशिक्षण देणे हा देखील व्यावसायिक संदेशवहनाचा उद्देश आहे. जर एखादा कामगार किंवा कर्मचारी हा शिक्षित नसेल आणि जर आपण त्याला कामावर ठेवलं तर तो कोणत्या ना कोणत्या चुका करेल आणि जर त्यांनी केलेली चूक ही व्यवसायाच्या उत्पादनावर परिणाम करणारी चूक राहणार आहे. म्हणून जे काही आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये जे काही काम करणारे जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, तर यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणे खूप आवश्यक आहे. त्या संबंधात, त्या व्यवसायासंदर्भात त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणे खूप आवश्यक आहे. हा देखील व्यावसायिक संदेशवहनाचा उद्देश आहे. नंतर मुद्दा आहे सहावा, व्यावसायिक संबंध टिकवून ठेवणे. व्यावसायिक संबंध टिकवून ठेवणे. प्रत्येक व्यवसायाचा संबंध अनेक घटकाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या येत असतो. जसे संस्थेत काम करणारे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ग्राहक आहेत, कच्च्या मालाचे पुरवठादार आहेत, संस्थेचे सभासद आहेत, बँक आहेत, विमा कंपन्या आहेत, वाहतूक सेवा आहे व सरकारी कर्मचारी यांच्याशी सलोख्याचे व्यापारी संबंध ठेवणे खूप आवश्यक आहे. हे देखील व्यावसायिक संदेशवहनाचे मुख्य उद्देश आहे, संदेशवहनाचा मुख्य हेतू आहे.
व्यापारी संबंध टिकवून ठेवण्यासाठी नेहमी यांच्या संपर्कात राहावा लागतो. यांच्या अडीअडचणीची योग्य दखल घेऊन त्यांना समाधानकारक उत्तर देण्याचे काम संदेशवहनाद्वारे पूर्ण केले जातात. जर आपण यांना समाधान केलं नाही तर याचा विपरीत परिणाम आपल्या व्यवसायावर पडतो आहे. म्हणून जर आपल्याला आपला व्यवसाय दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवायचा असेल तर आपल्याला व्यवसायाशी आणि व्यवसायाशी संबंधित जे काही आपले संबंध आहेत ते टिकवून ठेवणे आवश्यक आहेत. जसे की व्यवसायात काम करणारे कर्मचारी आहेत, ग्राहक आहेत, कच्च्या मालाचे पुरवठादार आहेत, बँक आहेत, वाहतूक इतरत्र जे काही संस्था आहेत किंवा कार्यालय आहेत, यांच्याशी संपर्क ठेवणे खूप आवश्यक आहे. यांच्यात नुसता संपर्क ठेवणे आवश्यक नाही तर त्यांच्यात चांगले संबंध, सलोख्यांचे संबंध ठेवणेसुद्धा आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे झाले व्यावसायिक संदेशवहनाचे उद्देश. आपण या व्हिडिओमध्ये व्यावसायिक संदेशवहन, त्याची संकल्पना, त्याच्या व्याख्या आणि व्यावसायिक संदेशवहनाचे काय उद्देश आहेत हे शिकलेले आहोत. तर हा भाग आपण इथंच संपवूया. पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेला शिकवून घेऊया आणि आपण इथंच थांबूया. धन्यवाद.